आजच्या अखिल गोवा बस मालक संघटनेतर्फे जी प्रेस कॉन्फरन्स आपयल्या तितून तुमचे पयलीं स्वागत करता। आणि आज 15 ऑगस्ट स्वतंत्र दीस देशाचो। आता शुभेच्छा दिवप काय आपल्यो व्यथा मांडप। आज बस मालक संघटनेतर्फे आणि आमचे टॅक्सीचे जे विशय आसा हेचेर खंय तरी ते सरकारा कडेन खास करून मुख्यमंत्र्या कडेन गेले 6 म्हयने जाले आमी वेगवेगळ्या पावड्याचेर आमी मुख्यमंत्र्या कडेन अपॉइंटमेंट मागता। मुख्यमंत्री दिताय पुणून जे ठोस कितें निर्णय जावपाक जाय ते आयज पर्यंत आमकां जाल्ले खंयच हांगासर दिसना। म्हणजे ठोस निर्णय घेवपाक जी मिटींग जावपाक जाय, जे डायरेक्टर मागीर ट्रान्सपोर्ट मिनिस्टर बाकीचे वाहतूक खात्याचे जे ऑफिशियल्स आसा हांकां घेवन खंय तरी मिटींग जावपाक जाय, ती मिटींग घेतली वचना। पूण मुख्यमंत्र्याची खंय तरी आश्वासनां आयकपाची आनी येवपाचें आनी अशेंच करून दिसार दीस दिसाय वचता। आतां व्यथा म्हण आमचे जे लॉंग पेंडींग इश्यूज आसा टॅक्सी किंवा बस एसोसिएशन पळय जे आसा हेचे लॉंग पेंडींग इश्यू म्हणजे सगळ्यान पयलीं कितें आसा की केंद्र सरकारान 2018 नोटिफिकेशन काडला आनी तितून एक्सक्लुझिवली ज्यो इथेनॉलाचेर किंवा इलेक्ट्रीक ज्यो बसी आसा हांकां प्रमोट करपाक जे नोटिफिकेशन काडला त्या नोटिफिकेशनाक आमी हांगासर विरोध केला। कारण फाल्यां कोणूय कॉर्पोरेटर किंवा खंयची कंपनी 400-500 बसी घेवन जर येयले जाल्यार ताका परमिटाची आवश्यकता ना। तेणी येवन हांगासर डायरेक्ट त्यो बसी चलोवपाक शकता किंवा टॅक्सी किंवा कसल्योय आनी रिक्षा मोटरसायकल तो चलोवपाक शकता विदावट परमीट। आनी त्या नोटिफिकेशनाक क्लियर सांगलेलें आसा की परमिटाची आवश्यकता ना। हाका आमी खंय तरी विरोध केला। आनी आयज स्वतंत्र दीस भारताचो आनी भारत देश स्वतंत्र साजरे करतना देशाचो अभिमान ह्या राजकारण्यांक ना हेचें दुख्ख दिसता आयज हांगासर। आतां हांव कित्याक उलयता देशाचो अभिमान ना, कारण इलेक्ट्रीक व्हेकल प्रमोट करून खंय तरी हे चायनाची तिजोरी भरताय आमकां हांगासर दिसून येता। आनी जो आमचो ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आसा त्या सुप्रीम कोर्टान भारत स्टेज 6 पळय ज्यो व्हेकल्स आसा त्यो नॉन पॉल्युटेड व्हेकल म्हणून जाहीर केल्ले आसा, त्यो गाडयो प्रमोट करच्यो जाणून हे खंय तरी इलेक्ट्रीक व्हेकलांक हांगासर प्रमोट केल्ले आमकां दिश्टी पडटा प्रत्येक फावटी, म्हूण ताका आमी विरोध केल्लो। दुसरी गोश्ट म्हणजे परत एक केंद्राचें नोटिफिकेशन आसा 2021 काडलेलें की कमर्शियल व्हेकल ज्यो आसा म्हणजे वाहतुकीक वेवसाय करपाच्यो ज्यो गाडयो आसा सगळ्यो मोटरसायकल टॅक्सी बसी सगळ्यो म्हणजे तेंचे फिटनेस जर एक्सपायर जाले आनी ती गाडी जर कसल्या कारणाक लागून जर आपणेन बंद दवरली जाल्यार दिसाक 50 रुपया चार्ज करपाचें नोटिफिकेशन केंद्र सरकारान काडलेलें आसा। आतां हे पळयलें जाल्यार खंय तरी मोड्याच्या टाळू वयलो लोणी खाणारो प्रकार को। आतां आपली गाडी जायना चलोवपाक कितें तरी डिफिकल्टी आसता। आतां कोविडांतल्यान सगळ्या बसकारांक डिफिकल्टी आसा, जवळ जवळ 500-600 बसी बंद आसा, त्यो आयज रस्त्यार जर हाडूंक जायो जाल्यार खंय तरी हे 50 रुपया प्रमाणे 40-50 हजार पयलीं वाहतूक खात्याक हांगासर भरचे पडटा। आनी ते फाटीं घेवपाक जर आमी सरकारा कडेन निवेदनां दिलीं कितले दीस जाले आतां जवळ जवळ 5-6 म्हयने जाले मुख्यमंत्री आयज नोटिफिकेशन काडटा फाल्यां नोटिफिकेशन काडटा करून दिशाभूल करीत आहा प्रत्येक फावटी हांगासर। मागीर फुडली आमची फ्युअल सबसिडी जी आहा ही फ्युअल सबसिडी 2018 पर्यंत जून पर्यंत आमकां दिल्ली आहा। त्याच्या फुडें आमी सरकाराक सांगले आतां फ्युअल सबसिडी आमी सरकारा कडेन कितें भीक मागना। ही फ्युअल सबसिडी जेन्ना पास कदंबाक चालू केल्ले तेन्ना आमी कोर्टान पेटिशन घालून हक्कान आमकां ती कोर्टान कॉम्पेन्सेशन म्हणून सरकाराक दिवपाक आदेश दिल्ले। फ्युअल सबसिडी आनी इन्शुरन्स प्रिमियम 20,000 बेनिफीट इन्शुरन्साचे आमकां मेळपाक 2 कोर्टाचे आदेशाचेर त्यो दोनूय स्किमी जाल्ल्यो, इन्शुरन्स स्कीम आनी फ्युअल सबसिडी स्कीम। पूण दुर्दैवान हांगासर ती दिली वचना। खंय तरी म्हाजी बस स्कीम चालू केल्या सरकारान आनी ह्या म्हाजी बस स्किमीचे बेनिफीट जे आहा पळय ते एक आमदाराक बीजेपीच्या खूश करपाक म्हणजे एक आमदार जो बीजेपीचो बसवालो आहा ताका खूश करपाक हांगासर ह्या स्किमीन सरकार 6 रुपया घालता आनी 3 रुपया पर किलोमिटर जे आमी आतां डिमांड करता आमचे फ्युअल सबसिडीचे दिया म्हणून ते दिना सरकार, पयशे ना म्हणटा हांगासर। इन्शुरन्स सबसिडी आहा ती पेंडींग दवरलेली आसा। मागीर ओल्ड बसी ज्यो आहा पळय त्यो रिप्लेस करपाक बाय न्यू बस सबसिडी योजना केल्ली आहा
ती सबसिडी योजना पेंडींग दवरल्या सरकारान. म्हणून आतां आमकां खंय तरी 15 वर्सांच्या बसींचेर निर्णय घेवपाक आतां त्रास जाता. आतां 15 वर्सांच्यो बसी जर इतले पयशे मोडून आमी जर चालू केल्यो, फाल्यां सरकारान सांगलें ना त्यो चलोवपाक शकना जाल्यार परत जर आमी कोणाचे पयशे रीण काडून पयशे फुडें वयतले बसी चालू करपाक, तितून आमकां परत त्रास थंयसर उपलब्ध जातले. सद्या एक्झिस्टींग लोनां आहा पळय ती लोनां वाडता, बँकी चेक बाउन्स करता आनी 138च्यो केसी घालता. वचून आमकां मान सकयल घालून कोर्टान उबें रावचें पडटा. ही सगळी परिस्थिती आहा जी बसकाराचेर टॅक्सीवाल्याचेर ह्या सरकाराची पळय जी नाकारती पळय भुमिका आहा पळय, त्या भुमिकेक लागून ह्यो सगळ्यो गोश्टी हांगासर उत्पन्न जाल्ल्या. आयज कदंबा आनी प्रायवेट, आयज कदंबाची संख्या सरकार वाडयता. आतां दोनापावल ह्या रुटांचेर कदंबा नासल्यो, थंय कदंबा चालू केल्या आतां सरकारान. म्हणून ज्या कदंबा ऑपरेटर, कदंबा इज वन ऑफ द ऑपरेटर आनी प्रायवेट इज ऑल्सो वन ऑफ द ऑपरेटर, हेंच्या मदीं जी कॉर्डिनेशन कमिटी करपाक जाय आसली पळय, ती केल्ली कमिटी कार्लोस आल्मेदाच्या टायमार कदंबाचो चेअरमॅन आसतना ती सरकारान खंय तरी स्क्रॅप करून उडयल्या. ती परत जावपाक जाय, ताका चालना मेळपाक जाय. ही आमची आनी एक मागणी आमी सरकारा मुखार दवरल्या, ती आयज पर्यंत जावना. रस्त्याची परिस्थिती जर पळयली जाल्यार आयज भयानक परिस्थिती आयज राज्यान रस्त्याची आहा. मागीर तितूनच्यान ताका लागून पट्ट्यो मोडप किंवा जॉयंट तुटप. आतां 4-5 दीस पयलीं तुमी पळयलें आसतलें आमचो दामोदर गांवस म्हणून एकटो बसकार आहा, तेजी बस खड्ड्यान पडून हांगासर म्हापशा जॉयंट तुटून आनी शेवटी तो जॉयंट घेवन तो पळय जेन्ना वयतालो कंपनीन जॉयंट मेळटा काय ना तो पळोवपाक, शेवटी तो उदीक भरलेल्या खड्ड्यान पडून ताका सुद्दां सगळें आख्खें तोंड आदळून तेजें तोंड आपटलें आनी ताका तोंडाक थंयसर इजा जाल्ली आमकां पळोवंक मेळ्ळी त्या प्रेस कॉन्फरन्सांतल्यान. न्हू अशा तरेन सगळ्यो गोश्टी ज्यो घडपाक लागलेल्यो आनी सरकाराक कांयच सोयर सुतक ना. मागीर आसागांव रुटाचेर त्या बसकारांनी थंयसर ते दिसा आंदोलन केलें. तेंच्यांनी परत सरकाराक हांगासर इशारो दिल्लो की आमी उपोशणाक बसतले म्हणून. चल्ला कितें काय म्हणून बस स्टँड पळय ह्या राज्यात, बस स्टँडाची परिस्थिती अत्यंत वायट आहा. पणजे स्मार्ट सिटी म्हणटा आनी स्मार्ट सिटीचो बस स्टँड जर पळयलो जाल्यार कोणानीक ते पणजेन येवचो सुद्दां ना, ही परिस्थिती आयज आहा. पूण सरकाराक खंयच पडलेलें ना. मागीर गोवा मायल्साचो विशय आनी गोवा टॅक्सी एपाचो, हे दोनूय विशय डिस्कशनाक येयले. ऑपोजिशनान विशय हे मांडलेले एसेंब्लीन आनी भर एसेंब्लीन मुख्यमंत्र्यान थंयसर आश्वासन दिल्लें एसेंब्ली सोंपच्या पयलीं आपूण मिटींग घेवन हे विशय सॉल्व करता म्हणून. म्हणून दुर्दैवान आयज पर्यंत ह्या विशयाचेर एसेंब्ली काबार जाली, मिटींगूय आफोंक ना आनी खंय तरी विशयूय सॉर्ट आवट केल्ले आयज दिसना. स्मार्ट सिटीक लागून पणजे कंजेशन पळय जाता, पणजे ट्रॅफीक कंजेशन, ह्या ट्रॅफीक कंजेशनाचेर हायकोर्टान सुमोटो कॉग्निजन्स घेवन थंयसर पेटिशन एक चलता. हायकोर्टान सुमोटो घेतला कॉग्निजन आनी तें पेटिशन चलता. थंय त्या पेटिशनान राज्याचो एडवोकेट जनरल जो आहा वो बाजू मांडटाना सांगता की आमी म्हणटा स्मार्ट सिटीच्या नांवाचेर ज्यो 40 बसी हाडल्या त्यो म्हणटा आमी चालू करतले. आतां ट्रॅफीक कंजेशन ऑलरेडी एक्झिस्टींग प्रायवेट बसी आहा आनी हो थंय स्टेटमेंट करता की आमी चालू करतले बसी. आनी स्टेटमेंटाक कितलो व्हॅल्यू पळय सारको. म्हणजे हो आतां कितें आसा, जुनाचे 26 तारखेक स्टेटमेंट करता थंयसर आनी रोखड्योच 1 जुलयाचे 4-5 दिसांनी 1 जुलयाक त्यो बसी सुरवात जाता. आनी आमी चवकशी केल्यार इतल्यो घाई गडबडीन तुमी कित्याक निर्णय घेतलो तर खंय कंटेम जाता कोर्टाचो. पूण आतां तोच एडवोकेट जनरल जी अटल सेतू बांदतना एक इलिगल जेटी बांदलेली पणजे आमचे ते कोस्टल पुलीस स्टेशना ब्रिजा पोना थंयसर तेंच्यांनी अटल सेतू बांदतना L&Tन एक जेटी बांदलेली, तांकां तेंचे स्पॅन आनी मटेरियल जे आहा हे देंवोवपाक जेटी बांदलेली. ती जेटी आयज टुरिजम कॉर्पोरेशन पळय आहा ते क्रुजाच्यो बोटी सोडपाक तेजो वापर करता. म्हूण आमी हे पब्लीक इंट्रस्टान एक PIL हायकोर्टान घातले आनी हायकोर्टान तेचेर ह्याच एडवोकेट जनरलान स्टेटमेंट केलो 8 मे की आमी ती जेटी 1 म्हयन्या भितर काडटा म्हणून. आनी त्या स्टेटमेंटाचेर 8 मेच्या हायकोर्टान पेटिशन डिस्पोज केले. आयज पर्यंत ती जेटी काडली वचना थंयसर. म्हळ्यार आमचो प्रश्न कितें आहा की आतां थंय कंटेम जायना काय म्हणून. थंय भंय दिसना सरकाराक 1 जुलयाक बसी चालू करूंक जाय त्यो कळ्यो, ती जेटी काडपाक जाय ती कळना. म्हणून अशा रितीन सरकार दुजा भाव करता आनी आपणाक जाय पळय त्या प्रकारे थंयसर वागतना आमकां दिसूंक लागलेले. जुनाचे 5 तारखेक
सरकार सर्क्युलर काडटा सगळ्या डिपार्टमेंटाक की गाडयो ज्यो पळय सरकारी वाहनां पळय घेता पळय प्रत्येक डिपार्टमेंटान जर कोण गाडी घेता जाल्यार ती इलेक्ट्रीक गाडीच घेवपाक जाय हे सर्क्युलर काडटा। आनी वाहतूक खातें आनीक थोड्या दिसांनी 8 जीपी घेता थंयसर 8 जीपी घेवन डिझला वयल्यो जीपी घेता आनी सरकारच्याच वाहतूक खात्याक चॅलेंज हे सर्क्युलर जे पळय इलेक्ट्रीक गाडयो घेवपाचे ताका चॅलेंज करता। आतां एका वाटेन जे वाहतूक खातें जो गडकरी इलेक्ट्रीक व्हेकल प्रमोट करता त्या वाहतूक खात्याचो गडकरीचेरूच विश्वास ना हे दिसून येता हांगासर। ते सरळ गडकरीक खुटयाळ्याक लायता गडकरीक आनी गडकरीचे नोटिफिकेशन काडून खुटयाळ्याक लायता आनी 8 जीपी डिझला वयले हाडटा आनी चॅलेंज करून दाखयता हांगासर। म्हणजे वाहतूक खात्याकूच म्हणजे मिनिस्ट्री ऑफ रोड एंड ट्रान्सपोर्टा तांकां हांगासर मान दिना हे दिसून येता। आतां 8 जीपी हाडटा त्यो हाडटा आनी हे भिकारी सरकार प्रमोद सावंताचे भीक लागलेले सरकार हे आनी जर सांग भीक लागलेले कित्याक म्हणटा की 50 रुपया बंद आसलेले बसीर हे मागता किंवा टॅक्सीचेर किंवा कसलीय कमर्शियल व्हेकल आसूं बंद दवरल्या तेणें आपल्या दारान तेचेर हे 50 रुपया लायता लोकांक। आनी आतां हे भीक मागणारे सरकार हांगासर 8 जीपी हाडून वाहतूक खात्याच्या वेगवेगळ्या ऑफिसांक दिता आनी थंय आदेश कितें दिता ऑर्डर कितें काडटा डायरेक्टर जो आहा तो बोरुमुल्लू काय कोण तरी आहा हो डायरेक्टर तांकां ऑर्डर काडटा की ऑफिसान जे ऑफिसा पळय जे आहा थंय इन्स्पेक्टर जे काम करता हेंच्यांनी म्हयन्याक 75 मेमो करपाक जाय 75 मेमो लोकांक लुटपाक दिवपाक जाय। मागीर चॅकपोस्टाचेर जे इन्स्पेक्टर आहा तांकां ऑर्डर दिता तेंच्यांनी म्हयन्याक 75 मेमो दिवपाक जाय। मागीर एनफोर्समेंटाचे जे इन्स्पेक्टर आहा तांकां थंय ऑर्डर दिता की तेंच्यांनी 150 मेमो म्हयन्याक दिवपाक जाय। म्हणून अशा तरेन अक्षरशः लुटपाचे प्रकार हांगासर आदेश दिले वयता म्हणजे कंपल्सरी सारके तुमी लोकांक सोदा आनी लुटपाक तयारी चालू करप। हांव ते पयलीं काय सांगतालो की शोले पिक्चरांतलो सीन चालू आहा म्हणून तसो तो रिपीट जाता परत प्रमोद सावंत गब्बर सिंगाच्या भुमिकेन आनी हे RTO आनी पुलीस कालिया संभाच्या भुमिकेन लोकांक लुटपाक फरक इतलोच कितें तेन्ना घोड्यार येताले कालिया संभा आतां हे जीपी घेवन येता लुटपाक लोकांक म्हणून अशातलो प्रकार हांगासर। आतां जे गरीब बसवाले पयलींच अत्यंत डबगाई केल्ल्या परिस्थिती हालाकीची आहा त्या बसवाल्यांक कर म्हणून इलेक्शन जेन्ना लोकसभेचे लागले आनी कितलींच वर्सां जालीं आमच्यो बसी व्हरताले पेटयो व्हरपाक इलेक्शनाचे दुसरे दीस पेटयो ज्यो पळय आसता म्हणजे आतां तेन्ना आमी त्यो पेटयो म्हणटाले आतां ते वोटींग मशिनां व्हरपाक बसींचो वापर केलो वयता मामलेदार जे आसता ते बसी घेता एंगेज करता आनी 2 दिसांक ते बसी व्हरता। इतली वर्सां 2 दिसांनी पयशे येताले 2-3 दिसांनी सगळे पयशे पेमेंट जातालो बसकारांचो। म्हणून आतां दुर्दैवान श्रीपाद भाऊचे इलेक्शन जाले खासदाराचे आनी श्रीपाद भाऊ मंत्री जालो मंत्री जावन थंय फळां खावपाकूय तेणी सुरवात केली मंत्रीपदाची म्हणून गरीब बसवाले जे पळय आहा तेंचे पयशेच दिले वचना आनी कारण कित्याक मामलेदारा कडेन गेले ते म्हणटा वयरसून पयशेच येवंक ना। आतां पयशे जर सरकारा कडेन ना जाल्यार इलेक्शनां कित्याक केल्ली हो प्रश्न हांगासर पडटा आनी अशा रितीन बसवाल्या कडेन पावलो काय पयशे ना सरकारा कडेन मामलेदार जे आहा त्यांचो पगार टायम टू टायम येता पूण बसवाल्यांचे पयशे दिवपाक पयशे ना मामलेदारा कडेन। म्हाका दिसता आतां वचून मामलेदारांच्या दारान बिरान आतां बसपाची पाळी येतली। आतां सरकारान खंय तरी परत हे घेतले बांदपाक आतां हांगासर म्हापसा टू पणजी रूट जो आहा मेन ह्या रुटान खूब सोंसलेल्या अटल सेतूच्या टायमार 3 वर्सां जवळ 3 वर्सां आमी सोंसलेल्या डिझल कन्जम्पशन वाडटा क्लच प्लेट 6 म्हयने येता जाल्यार ती 3 म्हयने येता लायनर 6 म्हयने येता जाल्यार ते 2 म्हयने येता आनी आतां परत फ्लायओवराचें काम घेता हातीन मुख्यमंत्र्याक आमी निवेदन दिल्लें की आमकां म्हापसा पणजे रुटाचें एक बसकारांक वांगडा मिटींग करा कितें तरी तांकां डिझलाक तरी एक कॉम्पेन्सेशन दिवपाचें एक कितें तरी निर्णय घ्या पूण तोय आजून खंय तरी घेतलेलो ना। मागीर अशा रितीन फुडें वयता आनी एका वाटेन जे पयशे ना म्हणून सरकार आमची कामां जी पेंडींग दवरता त्या सरकाराचें म्हाका एक आश्चर्य दिसता की आतां नॅशनल हायवे जो बांदला पोळे टू पत्रादेवी हो ह्याच सरकारान बांदला केंद्र सरकार गोंय सरकाराचे इंजिनियर मेळोन हेंच्यांनी तो बांदला आनी तेचे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करपाक जवळ जवळ 9 कोटी सरकार आतां आंध्र प्रदेशाची 9 कोटी 80 लाख थंयसर नॉमिनेशन बेजिसाचेर कला अकादमी नॉमिनेशन बेजिसाचेर आतां एक्सपोजिशन जे आहा ओल्ड गोवा तें काम नॉमिनेशन बेजिसाचेर दिवपाचें घाट सरकारान घातलेलो आहा
म्हादईचो विशय त्या म्हादईच्या विशयाचेर सरकाराची हे थट्टा चल्लेली आहा गोंयकारांची। आयज फकाणां मारप चालू आहा। जे सरकार म्हादईचो एवॉर्ड चॅलेंज करता ते सरकार परत थंयसर वयता आनी प्रवाह आनी हे ते म्हणटा आमी केले आनी हे फक्त लोकांक दाखोवपाक, म्हणजे फुटींगपणाचो कहर हो सारको मुख्यमंत्र्या कडसून चल्लेलो आहा। आतां आयज मुख्यमंत्री भाशण करतना आयज राज्यान जर आमच्या गोंय राज्यान जर पळयलें जाल्यार एकूच मनीस आमकां खूश दिसता, तो 24 वरां आसाद आसता, तो म्हणजे आमचो मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत। तो आसाद आसता, पूण बाकीची जनता पळय जी आहा हे रडोन रडोन पोटाक चिमटो काडून दीस काडपाक लागलेले हांगासर। ही परिस्थिती तिरंगा लाय म्हणटा, तिरंगा लावपाक पयलीं घरा लोकां कडेन काय ना हेचो विचार करा। तुमी दिले कित्याक लोकांक पळय तो विचार करा, घोशणा शिवाय फक्त तुमच्यो घोशणाच चालू आहा सगळे कडेन। तेन्ना मुख्यमंत्र्यान आयज संकल्प करतना आयज भाशणान सांगलें हांगासर की हेल्पलायन चालू करता, खंय समस्या आहा त्यो। हेच्या पयलीं इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजीन हेल्पलायन चालू केली, ती कितल्या दिसांनी बंद पडली लोकांनी पयली। आतां आयज नवी हेल्पलायन करता, 2500 पदां ती भरता कर्मचारी आयोगा मार्फत। म्हणून अशा रितीन मुख्यमंत्री थंयसर फक्त थट्टा मारता संकल्प। तेका लागून आतां कितें आहा, मुख्यमंत्र्याचो संकल्प पळोवन आयज बस मालक म्हणून आनी एक टॅक्सी मालक म्हणून म्हाकाय आयज संकल्प करीन कहो दिसलो, म्हणून हांणी मुद्दम प्रेस कॉन्फरन्स आपयल्या। आतां कोर्टाची ऑर्डर सुद्दां हाडून दिवन सरकाराक जर आमची फ्युअल सबसिडी हे तर सरकार तर दिना जाल्यार आयजूय हांव संकल्प करता प्रेसाच्या माध्यमांतसून। गेले 4-5 दीस हांव मुख्यमंत्र्या कडेन अपॉयंटमेंट मागता तो संकल्प सांगपाक, म्हणून मुख्यमंत्र्याक वेळ ना, तेणें दिवंक ना वेळ, बिजी आहा म्हणून। कदाचित फाल्यां परवा बी दीत, पूण तें हांव नकळो। पूण जर तर मुख्यमंत्री जर चवथी पयली तर आमची तर बेनिफीट तर दिना, फ्युअल सबसिडी, इन्शुरन्स स्कीम हेचेर ठोस निर्णय जर घेयना मुख्यमंत्री मिटींग घेवन, जाल्यार खंय तरी हांवूय आयज प्रेसाच्या माध्यमांतल्यान सरकाराक इशारो दिता आनी संकल्प करता आयज मुख्यमंत्र्या प्रमाणे की येता त्या चवथीक आतां कोविडांच्यान आमी सगळ्यो चवथी दुख्खान काडटा घरान, गणपतीक बाबड्याक खबर आहा। आनी आमी मनशांनी जे निवडून दिल्ले सरकार तर निश्क्रीय ठरता जाल्यार आमी कितले दीस देवाच्या भरवशाचेर जगप। सोमाराक आमी जामावले वयता रामबाबाक उलो करता की आमकां जगपाक ताकद दी म्हणून, धंदो बरे भाशेन आमचो चलोवन घे। रुद्रेश्वराक वयता थंय आमी देवा कडेन मागता की आमकां ताकद दी जगपाक आनी धंदो चलोवपाक, पोटा पाणयाचो विशय सोडय। देवाच्या भरवशाचेर आमी कितलो तेंप जगप, जे आमी निवडून दिल्ले सरकार निश्क्रीय आनी मुख्यमंत्री खूश आहा। मुख्यमंत्री जॅकेटां आनी कपडे घालून भोंवता ते पळोवन लोकांनी खूश जावपाचें हांगासर। तेका लागून आमचोय आयज संकल्प आहा की म्हाज्या वांगडा कोण येता कोण ना, जाका दुखता तेणें अवश्य येवचो। पूण ज्या दिसा मुख्यमंत्री चवथ सुरू जातली त्या दिसा हांव मुख्यमंत्री खंय पळय चवथ साजरी करता पळय त्याच्या दारान वचून थंय बसतलो आनी खंय सादें बी न्हू, कट्टी घेवन बिकेची बसप। थंयसर सगळे मंत्री आमदार बिमदार ताका मेळपाक येता। ज्या मुख्यमंत्री आनी ते कट्टेन कितें पयशे पळय एकठांय जाता पळय न्हू, आयदण पयशे घेवन बसता, पयशे एकठांय जाता ते मुख्यमंत्र्याकूच दिवप। कारण तेजे कडेन कितें आमकां गरिबांक दिवपाक पयशे ना, इलेक्शनाच्यो पेटी मशिनां येयली ते दिवंक पयशे ना, फ्युअल सबसिडीचे दिवंक पयशे ना। अशा मुख्यमंत्र्याक आतां भीक मागून खंय तरी पयशे दिवया। हो आयज हांव संकल्प जाहीर करता आनी म्हाजी प्रेस सोंपयता। तुमकां कितें विचारपाचें? हां, केन्ना बसपाचें? मुख्यमंत्री चवथी दिसा ज्या घरान खंय तरी आतां तो हावसिंग बोर्डान रावता आनी पाळी रावता, आतां इतली वर्सां तो पाळये आपली चवथ साजरी करता, पण पाळये जर केल्यो न्हू जाल्यार पाळये मुख्यमंत्र्याच्या दारान बसप, कायदेशीर सारकी नोटीस बी हांव येता ते 2-3 दिसांनी दितलो आनी पुलिशेक आनी ती बी कितें उपोशणांक बसप म्हणजे सारके पुलिशेक बी डायरेक्ट कंप्लेंट दितलो, एबॅटमेंट फॉर सुसायड म्हणून मुख्यमंत्री प्रवृत्त करता म्हणून आत्महत्येक। हेच्या शिवाय पर्याय ना, आनी धंदो चलोवपाक कांयच आनीक आशा ना। आतां म्हापसा पणजे रुटाक 2-4 बसी आमच्यो चालू आहा, त्यो तुमी काडटा, डायव्हर्जन करता, कांयच बोलणी करिना बसकारां कडेन। जगपाचो कहो मनशान, कोणीय आपले वेता सांगपा। आतां बसकारां सगळे ते म्हाका येवन सांगता हांवें कोणा कडेन मांडप, मुख्यमंत्र्या कडेन जेन्ना मांडटा तेन्ना मुख्यमंत्री प्रत्येक वाटीत हे आयच्या फाल्यांचे परवा करता, ठोस निर्णयूच कांय ना, सगळे विशय प्रलंबीत आहा सगळे। आयज इंडिपेंडन्स डे तुमी इतके विशयांचेर उलयले, खंय तरी ओपोजिशन कमीशें पडटा अशें दिसता तुमकां? पळय, ऑपोजिशनान सगळे विशय मांडलेले, गोवा मायल्साचो विशय मांडलेलो, गोवा टॅक्सी एपाचो विशय मांडलेलो, पूण कितें विधानसभेचें पावित्र्य तेंच्यांनी वगडून उडयलां। विधानसभेक हे व्हॅल्यूच दिना म्हणून तेच न्हू अश्यो गोश्टी घडटात। ज्या मुख्यमंत्र्यान सांगले विरोधकांक गोवा मायल्साचेर जेन्ना चर्चा जाता तेन्ना
स्वता मुख्यमंत्र्यान सांगले की ही असेंब्ली काबार जावच्या आदी आपूण मिटींग घेवन हो विशय सोडयता म्हणून. गोवा मायल्स आनी गोवा टॅक्सी ॲप घेतली मिटींग. विरोधक कितें करतले शेवटी मागीर विरोधक कितें हांकां मारपाक भोंवतले म्हणून अशा रितीन कितें दिशाभूल चल्लेली आहा. असेंब्लीचो गैरवापर चल्लेलो आहा. जेन्ना तुमी टॅक्सीचेर उलयता न्हू ते म्हणटा की तुमी एक ॲप डेव्हलप करता म्हणून आनी यूज करता म्हणून ताजेर तुमचें कितें? पळय कितें आसा ॲप डेव्हलप करप काय कितें करप पळय ते सगळे पयलीं कॉन्फिडन्सान घेवपाक जाय. चर्चा जावपाक जाय. तुका जाय म्हणून न्हू. आतां रोहन खंवटेन आमची मिटींग घेतलेली फाटीं 2-4 म्हयन्या पयलीं ॲप स्टार्ट करच्या आदी गोवा टॅक्सी ॲप म्हणून आनी मिटींग घेतली. ते मिटींगेन आमी वेगवेगळे आमचे विशय मांडलेले. रोहन खंवटेन आमकां सांगलें कितें आपूण तो ॲप गोवा टॅक्सी ॲप जाल्या उपरांत जे कोण जाता जॉयन जाता त्यांच्या भुरग्यांक स्किमी करता, एज्युकेशन प्रमोट करता, हे करता ते करता. कितें केलें आयज पर्यंत? आनी ते RTI हाडूंक ना नाल्यार तुमकां दाखयतलो आसलो. त्या विशयाचेर खोलान उलोवपाक नासलो आयज. तुमी विचारला म्हणून सांगता. म्हाजे कडेन RTI घेतलेल्या एकूय स्कीम करूंक ना आनी बेनिफिटूय दिवंक ना. वयरसून टॅक्सीकाराक कितले पयशे तुमी गोवा टॅक्सी ॲपाचेर फारीक केले ह्या RTI सुद्दां ते क्लियर दिना. तांकां लज दिसता दिवपाक. जवळ जवळ 1,500 गोवा टॅक्सी ॲपाचेर टॅक्सी चलता हे बरोवन दिता ते. अर्निंग कितले केले ते बरोवन दिता. टॅक्सीवाल्याक कितले फारीक केले पळय ते बरोवन दिना. कित्याक मदीं पयशे आहा पळय ते कमिशनाक वयता. हेंचे अधिकारी पळय आहा ते कमिशनाक खाता. टॅक्सीवाल्यांचेर हेंचो दोळो कित्याक आहा? हेंकां ॲप कित्याक जावं की टॅक्सीवालो पळय जे कितें जोडटा ते आपल्या घरा घेवन वयता. अरे त्या बदलेक आमी तुमकां टॅक्सां फारीक करता. कितें आतां हांवें सांगलें कशें अदळ मोपा एअरपोर्टाचेर तुमी वेव्हार दिता. जवळ जवळ 200 कोटीचो वेव करता ताका कोविडाचें कारण दिवन. आमकां कितें दिलें? GST हे पळय आहा कॅजिनो पळय आहा ते कॅजिनो GSTच्या अंडर तुमी हाडले आनी 222 कोटीची कॅजिनोक नोटीस काडली. तेणी तुमच्या नोटीसीक वाटाड्यांच्यो अक्षदा लायल्या. खुटयाळ्याक लायल्या तुमची नोटीस व्हरोन हायकोर्टान. हरीश साळवे काडून उबो केलो. नोटीस व्हरोन चॅलेंज केली. थंयसर स्टे घेतली आनी ती नोटीस तुमची धूळ खात पडल्या पळय. 222 कोटी तेका 200 कोटीचो वेव्हार दितात GMR आनी गरिबांचे कित्याक तुमकां पडलेले ना? गरिबांक कित्याक दिना? हो आमचो प्रश्न आहा. प्रायवेट बस स्क्रॅप पॉलिसी आहा पळय ती सँक्शन जाय जाल्यार कितके बशी स्क्रॅप जावं शकता तुमचे प्रायवेट? तेच न्हू. आतां जवळ जवळ 700-800 बशी वचपाक शकता. 1460 बशींतल्यो. म्हणून तेका लागून कितें आसा हेंच्यांनी ठोस निर्णय कितें तो घेवंक जायो. आरे फाल्यां आमी बशी जवळ जवळ 600 ऑफ रोड आहा. फाल्यां आमी रिणां काडून कोणाची तर चालू केल्यो. आयज एक बस चालू करतलो 80,000 60,000 इन्शुरन्स आहा. बाकीचो पेंडींग रोड टॅक्स आहा, पॅसेंजर टॅक्स आनी तितून हे 50 रुपया पर डे पळय लायल्या ते जवळ जवळ 40-50 हजार जाता. म्हणून ह्यो सगळ्यो गोश्टी तो निभयतलो जाल्यार 2 लाख पयलीं हातीन जाय. 2 लाख एकठांय करून जर बस रस्त्यार हाडली आनी फाल्यां हेंच्यांनी चूक करून सांगलें ना 15 वर्साच्यो बसी बंद मागीर आमी जगाप कशें तोंड दिवप परिस्थिती? दोतोर कोण म्हाका सगळे बसकार तेच म्हाका धुवपाक लागले. आतां सगळे बसकार म्हणजे धुवपाक म्हणजे आमची भाशा जनरल उलयता टिका करपाक लागल्या मागीर की तूं म्हणटा CMा वांगडा तुजें बरें रिलेशन आहा, तूं आपली कामां करून घेता आसतलो. अरे जो CM आमचे पोटाचे विशय घेयना तो कसली कामां करतलो कोणाची पर्सनल आनी कितें करतलो कशें दिसता. म्हणून बसवाल्यांचे चिंताप ते जर परत मुख्यमंत्र्या कडेन वयता निवेदनां दिता जाल्यार हेंकां बरें कितें तरी थंय मेळटा आसतलें अशें चिंताप. अशे आरोप आमचेर करपाक लागले निश्क्रीय सरकाराक लागून.